वरुड तालुक्यातील मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअपचा मोवाड नजीक अपघात. एकूण 27 मजूर जखमी तर 19 गंभीर जखमी. पुढील उपचारासाठी नागपूर रवाना. दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका. सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध. आता वरुडमध्ये प्रथमच रात्रीची चिंता संपली. आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू. आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड. बेलोणा येथे संत्रा तोडीसाठी जात असताना मोवाड नजीक घडला हा अपघात. मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 16 मार्च रोजी वरुड तालुक्यातील जरूड, बहादा व इसंब्री परिसरातील मजूर संत्रा तोडीच्या कामासाठी बेलोणा येथे जात होते. MS 27-177-39 क्रमांकाच्या पिकअप वाहनात एकूण 31 मजूर प्रवास करत असताना मोवाड परिसरातील वर्धा नदीजवळ वाहन पोचताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप अचानक रस्त्यावरून घसरून पलटी झाला. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी मजुरांना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर गंभीर जखमींची प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये रेफर. बेलोणा येथे संत्रा तोडीसाठी जात असताना मोवाड नजीक घडला हा अपघात. मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 16 मार्च रोजी वरुड तालुक्यातील जरूड, बहादा व इसंब्री परिसरातील मजूर संत्रा तोडीच्या कामासाठी बेलोणा येथे जात होते. MS 27-177-39 क्रमांकाच्या पिकअप वाहनात एकूण 31 मजूर प्रवास करत असताना मोवाड परिसरातील वर्धा नदीजवळ वाहन पोचताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप अचानक रस्त्यावरून घसरून पलटी झाला. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी मजुरांना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर गंभीर जखमींची प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आलं आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी तात्काळ संपर्क साधून जखमी मजुरांच्या उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच नगरसेवक ललिता खंडेलवाल व दिनेश कुंभार यांनी रुग्णांना नागपूर येथे हलविण्यासाठी आवश्यक ती मदत केली. पिकअप वाहनाचे चालक व मालक विजय निस्वादे राहणार जरूड असल्याची माहिती समोर आली असून वाहनात क्षमतेपेक्षा अधिक मजूर बसविल्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे अपघाताची तीव्रता वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अपघातानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच चालकाविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामासाठी मजुरांना पिकअप सारख्या मालवाहू वाहनांमधून असुरक्षित पद्धतीने ने-आण केली जाते. अशा प्रकारच्या घटनांमुळे मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या अपघातानंतर तरी संत्रा व्यापारी व इतर ठेकेदार मजुरांना सुरक्षितरित्या ये-जा करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र हा अपघात जरी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोवाड नजीक झाला असला तरी मात्र हे सर्व मजूर वरुड तालुक्यातील असल्याने या अपघाताची माहिती मिळताच वरुड तालुक्यात खळबळ उडाली होती. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, अमरावती. नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.